केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आज पालखी मार्गाची पाहणी जी आहे ती करण्यात येत आहे। जवळपास 234 किलोमीटरचा हा पालखी मार्ग, ज्या पालखी मार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होते, याच गाडीत नितीन गडकरी आहेत। केंद्रीय मंत्र्यांनी आज ताफा टाळत जी बस आहे त्या बसमधून पुढे जाण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे। याच बसमधून गडकरी पूर्ण या पालखी मार्गाची जी आहे ती पाहणी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर दिवे घाटातून पलीकडे जो हडपसर ते फलटण पर्यंतचा जो पालखी मार्ग आहे तो आता जवळपास 70 ते 75% काम या पालखी मार्गाचं पूर्ण झालेलं आहे। पण आता ही सगळी जो काम पूर्ण झाले त्याची पाहणी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खरं तर याचा आढावा घेत आहेत। अधिकारी देखील या गाडीत आहेत आणि फलटण पर्यंतचा जो सगळा मार्ग आहे त्याची पाहणी गडकरी स्वतः करतायत। खरं तर गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी हा सगळा पालखी मार्ग होता आणि हा जो पहिला टप्पा आहे ज्यामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गाची पाहणी गडकरी करतायत आणि उद्या संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या मार्गावरून जाते त्याची पाहणी करणार आहेत। स्वतः बसमध्ये अधिकाऱ्यांसोबत प्रवास करत अधिकाऱ्यांना प्रत्येक गोष्ट विचारत नितीन गडकरी हा सगळ्या पालखी मार्गाची पाहणी करतायत। जवळपास 70 ते 75% काम या सगळ्या पालखी मार्गाचं पूर्ण झालंय। 7,000 कोटीपेक्षा अधिकचा खर्च या एका म्हणजे ज्या मार्गावरून माऊली महाराजांची पालखी मार्गस्थ होते त्या एका मार्गाला 234 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि पुढच्या 6 महिन्यात हा सगळा पालखी मार्ग पूर्ण होईल असा शब्द नितीन गडकरींनी वारकऱ्यांना दिला आणि आता त्यांचा जी पाहणी दौरा आहे तो पाहणी दौरा सकाळी 9 वाजल्यापासून या पालखी मार्गाचा स्वतः गडकरी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, फलटण।